दर्श अमावस्येला दही भाताचे हे प्रभावी उपाय आवर्जून करा. अमावस्या तिथीचा प्रारंभ सोमवारी सायंकाळी 6:50 होत आहे, तर अमावस्या मंगळवारी 14 जुलै 2026 रोजी दुपारी 3:13 वाजेपर्यंत असणार आहे. आता प्रत्येक कालनिर्णयमध्ये 2-3 मिनिटाचा फरक हा असतोच. त्याचा काही फारसा फरक पडत नाही. लक्षात घ्या, आता उगवत्या स्थितीनुसार जर विचार केला तर अमावस्येचे जे काही उपाय आहे, ज्या काही सेवा आहे किंवा दानधर्म केलं जातं, ते सगळं काही आपल्याला 14 तारखेला करायचं आहे. आता लक्षात ठेवा, अमावस्येच्या दिवशी आपल्याला कुठे उपाय करायचे हे देखील आपण जाणून घेऊया. अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये तुम्हाला 3 ते 4 महिन्यामध्ये सकारात्मक असा अनुभव मिळाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही उपाय जाणून घेणार आहोत ते खास पितृदोषासाठी आणि वास्तुदोषासाठी असणार आहे. बऱ्याचदा आपल्या घरामध्ये विविध अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो, पण मग त्याचं मूळ कारण काय आहे हे आपल्या लक्षात येत नाही. पण बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरामध्ये एखादा मोठा वास्तुदोष असू शकतो किंवा पितृदोष देखील असू शकतो. आता वास्तुदोष म्हटलं तर बऱ्याचदा आता आजकालची घरं ही वास्तुशास्त्राला अनुसरूनच बनवली जातात, पण तरीही वास्तुशास्त्राला अनुसरून जरी घर बनवलं तरी छोटे मोठे वास्तुदोष आपण स्वतः निर्माण करत असतो. म्हणूनच जे काही दोष आहे ते निघून जाण्यासाठी आपल्याला काही उपाय करणे गरजेचे आहे. तर हा उपाय वेळोवेळी करणं किंवा दर अमावस्येला पौर्णिमेला करणे देखील बंधनकारक आहे. त्यासोबत पितृदोष निवारण्यासाठी देखील अमावस्येचा दिवस खूप विशेष मानला जातो. तर निश्चितच पितृदोषासाठी आपण अमावस्येच्या दिवशी उपाय करायला हवे, कारण पितृदोष, वास्तुदोष आपल्याला अडचणींचा सामना करायला भाग पाडत असतात. म्हणूनच आर्थिक अडचणी किंवा शारीरिक अडचणी, मानसिक अडचणी यांच्या काही गोष्टी आहेत त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपण उपाय करणे गरजेचे आहे. तर बघा, उद्या आपल्याला उपाय काय करायचा आहे तर ते जाणून घेऊया. तुम्हाला फक्त 2 गोष्टी लागणार आहे. एक म्हणजे दही आणि दुसरं म्हणजे भात. दही आणि भात. आता दही भात म्हटलं तर दही भाताचे विविध प्रकारचे उपाय पौर्णिमेच्या दिवशी केले जातात. अमावस्येच्या दिवशी जे काही उपाय करायचे आहे ते तुम्ही आता जो काही तुम्हाला टाईम सांगितलेला आहे, म्हणजे सायंकाळी 4 वाजेपर्यंत, तेवढ्या वेळामध्ये तुम्ही कधीही करू शकता. शक्यतो 12 वाजेच्या आत करण्याचा प्रयत्न करा. शक्य झालं नाही तर थोडाफार इकडे तिकडे झालं तर हरकत नाही. दही आणि भात तुम्हाला उपायासाठी लागणार आहे, पण हा जो भात आहे तो तुम्हाला सेपरेट शिजवायचा आहे. म्हणजे आपण जो खाण्यासाठी भात बनवतो त्यामध्ये न घेता वेगळा शिजवायचा आहे. जेवढा तुम्हाला उपाय करायचा आहे तेवढाच तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे, तेवढेच भात बनवायचा. भात बनवताना त्यामध्ये तेल, मीठ काहीही टाकायचे नाही. आता आपण स्वतःसाठी जेव्हा खाताना भात बनवतो तेव्हा 3 ते 4 पाण्याने धुवून घेतो, तसं इथे करायचं नाही. एकाच पाण्याने धुवायचा किंवा डायरेक्ट तुम्ही शिजवला तरीही चालेल. तर उपायासाठी जो भात आपण घेत असतो तो साधारण 1 मूठ आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यावरती घ्यायचा नाही. अशा पद्धतीने तुम्हाला हा तांदूळ मोजून घ्यायचा आहे. आता हे सगळं तुमच्या लक्षात आलं असेल तर उपाय कशा पद्धतीने करायचा ते सांगते. तर ह्या ठिकाणी तुम्हाला दही भाताचे 4 ते 5 उपाय सांगत आहे. हे 4 ते 5 उपाय वास्तुदोष आणि पितृदोष दोघांसाठी आहे. यापैकी जे तुम्हाला करणं शक्य होणार आहे ते करा. शक्य असेल तर सगळे करू शकता. एका वेळेस तुम्ही 2 ते 3 उपाय करू शकता. फक्त नियम इतकाच आहे की उपाय करताना आपला विश्वास असायला हवा. आपण श्रद्धेने जेव्हा एखादी गोष्ट करतो, विश्वास करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला त्याचं जे काही फळ आहे ते मिळत असतं. त्यामुळे विश्वास खूप महत्त्वाचा आहे. आता भात बनवून घेतल्यानंतर तुम्हाला जेवढे दही भाताचे उपाय करायचे आहे तेवढ्यासाठी तुम्ही थोडा थोडा भात वेगळा काढून घेऊ शकता. जर तुम्हाला एकच उपाय करायचा असेल तर तुम्ही संपूर्ण भात एकाच वेळेस घ्यायचा आहे. हे लक्षात घ्या की आपला जो उपाय आहे तो खास आपल्याला पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी करायचा आहे. काय करायचं, एक छोटीशी गौरी घ्यायची. गौरी म्हटलं तर तुम्हाला पूजेच्या साहित्यात दुकानात कुठेही मिळून जाईल. छोटे गौरी असतात ती तुम्ही घरी घेऊन यायची आहेत. थोडीशी गौरी पेटवायची. ती पेटवल्यानंतर त्यावर थोडासा दही भात ठेवायचा आहे. आता ही शिंपडत असताना पितरांचे स्मरण करायचे आहेत. ओम पितृभ्ये नमः, ओम पितृभ्ये नमः असं म्हणत राहायचं आहे. किंवा पितृसूक्त देखील तुम्ही वाचू शकता.
हे जी तुम्ही गौरी पेटवलेली आहे त्यामध्ये थोडंसं दहीभात टाकायचं. आता असं केल्याने काय होतं की हा दहीभात आपण जेव्हा त्या गौरीवर आगारी त्याला म्हटलं जातं, त्यावर आपण जेव्हा टाकतो तेव्हा त्याचा वास आहे तो आपल्या पितरांपर्यंत पोहोचतो. आपले पितृ सुखावले जातात. त्यामुळे हा उपाय तुम्ही पितरांसाठी करायचा आहे. म्हणून आपल्याकडून झालेल्या चुकांची पितरांकडे माफी मागायची आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी देखील विनवणी करायची आहे. हा उपाय अगदी सोपा आहे. हा उपाय झाल्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो देखील पितृशांतीसाठी किंवा पितरांसाठीच आहे. तर तुम्ही दहीभात कावळ्यांसाठी ठेवायचा आहे. गच्ची असेल, तुम्ही गॅलरी असेल किंवा कुठेही तुम्हाला जिथे जागा असेल तिथे ठेवायचा आहे. दहीभात घ्यायचा आणि कावळ्यांसाठी ठेवायचा. शक्यतो दक्षिण दिशेला ठेवा. दक्षिण दिशेला का बरं? तर बघा, दक्षिण दिशा ही पितरांची मानली जाते. त्यामुळे दक्षिण दिशेला आपल्याला हा दहीभात ठेवायचा आहे. दहीभात ठेवण्यासाठी खाली आपल्याला पाण्याने गोलाकार काढून घ्यायचा आहे. आता जसं आपण चौकोन नैवेद्य दाखवताना करतो तशाच पद्धतीने आपण गोल काढायचा आहे, वर्तुळ काढायचं आहे आणि त्यावर हा नैवेद्य ठेवायचा. त्यानंतर पितरांचं स्मरण करायचं. पितरांना सांगायचं की तुमच्यासाठी मी हा दहीभात ठेवलेला आहे, त्याचा स्वीकार करा. माझी जी काही चूक झालेली असेल मला क्षमा करा आणि तुमचा आशीर्वाद द्या. अशा पद्धतीने प्रार्थना करायची आणि त्या ठिकाणी दहीभात ठेवून द्यायचा. आता पुढचा जो उपाय आहे तो वास्तुदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी आहे. या उपायासाठी देखील तुम्ही दहीभात घ्यायचा आणि आपल्या घराच्या 4 दिशा म्हणजे मुख्य दिशा आणि 4 उपदिशा म्हणजे 8 दिशांना थोडा थोडा दहीभात ठेवायचा. तुमचं टेरेस असेल तर तुम्ही टेरेसवर व्यवस्थितरित्या ठेवू शकता. गॅलरी असेल तर एकाच ठिकाणी ठेवलं तरीही चालेल किंवा अंगण असेल तर बाजूबाजूला, घराच्या आजूबाजूला, घराच्या अवतीभोवती जागा असेल तर प्रत्येक ठिकाणी थोडं थोडं ठिकाणी तुम्हाला तो दहीभात ठेवून द्यायचा. म्हणजे 8ही दिशांना अशा प्रकारे तुम्हाला दहीभात ठेवायचा, जेणेकरून प्रत्येक दिशेकडून येणारी जी निगेटिव्हिटी आहे किंवा जी काही नकारात्मकता आहे ती दहीभात खाऊन तृप्त होणार आणि आल्या पावलांनी माघारी जाणार. त्यामुळे वास्तुदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही हा देखील उपाय करू शकता. त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो आपल्या घराच्या दृष्ट काढण्यासाठी आहे. तो कशा पद्धतीने करायचा? तर दहीभात घ्यायचा आहे. तो दहीभात आपल्या घरामध्ये घेऊन, म्हणजे एखादी पत्तरवाळी किंवा एखादा पेपर द्रोण असेल तर त्यामध्ये हा दहीभात घ्यायचा. आपल्या संपूर्ण घरभर फिरवायचा आणि घरामध्ये फिरत असताना मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा की काही नकारात्मकता असेल तर ती बाहेर पडू दे. घरातलं वातावरण हे आनंदमय होत आहे, अशा पद्धतीने सकारात्मक भाव ठेवून प्रार्थना करायची. त्यानंतर मुख्य दरवाजावर जायचं. मुख्य दरवाजावर गेल्यावर हा दहीभात आपल्या मुख्य दरवाजावर 7 वेळा उतरायचा. 7 वेळेस म्हणजे जसं मुख्य दरवाजाचा वरचा जो टोक आहे तिथून ते खालपर्यंत उंबरठापर्यंत तो पूर्ण उतरायचा. अशा पद्धतीने 7 वेळेस दहीभात फिरवल्यानंतर हा दहीभात एखाद्या मोकळ्या ठिकाणी ठेवून द्यायचा. झाडाखाली नेऊन ठेवायचा. तिथे कुणाचा पाय लागणार नाही अशा पद्धतीने ठेवायचा. कारण दहीभात म्हटलं तर एक प्रकारचं अन्न आहे, त्यावर कोणाचाही पाय पडता कामा नाही, त्याचा अपमान होता कामा नाही, म्हणून ही काळजी घ्यायची. झाडाखाली ठेवला तर व्यवस्थित ते कुत्रं मांजर येऊन ते खाऊ शकतील, मुंग्या वगैरे खाऊ शकतील. अशा पद्धतीने तो दहीभात ठेवायचा आहे. आपल्या घराची दृष्ट काढली जाते असं म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे, आपल्या घरातील आजारपण किंवा सतत अडचणी निर्माण होत असतात त्यासाठी करायचं आहे. तर तुम्हाला आग्नेय कोपऱ्यात दहीभात ठेवायचा. आता तुमच्या घराची वास्तुशांती झालेली असेल तर तुमच्या घरामध्ये वास्तुपुरुषाची देखील स्थापना केलेली असेल, ह्या वास्तुपुरुषासाठी आपल्याला दहीभात ठेवायचा आहे. मनोभावे वास्तुपुरुषाला प्रार्थना करायची, कारण वास्तुपुरुष आपल्या घराचे रक्षण करत असतो आणि म्हणूनच वास्तुपुरुषासाठी दहीभाताचा नैवेद्य आपल्याला आपल्या आग्नेय कोपऱ्यात ठेवायचं आहे. आता तुमच्या घरात जर वास्तुपुरुष असेल तर तुम्हाला दिशा माहीत असेल, पण तुमच्या घरात वास्तुशांती झालेली नाही, जे भाड्याच्या घरामध्ये राहत आहे, तर अशांनी फक्त दहीभात ठेवायचा. डोळ्यासमोर भाव आणायचा किंवा इथे वास्तुपुरुषाची स्थापना आहे अशा पद्धतीने वास्तुपुरुषाला प्रार्थना करून दहीभात त्या ठिकाणी ठेवून द्यायचा. इथे दहीभात ठेवल्यानंतर थोड्या वेळाने 1 तासाभराने तो उचलून घ्यायचा आणि पक्ष्यांसाठी गच्चीवर किंवा गॅलरीमध्ये, अंगणामध्ये ठेवून द्यायचा. अशा पद्धतीने 5ही उपाय तुम्हाला दहीभाताचे करायचे आहे. यापैकी एकही उपाय अवघड असा नाही, प्रत्येकाला करणं शक्य होणार आहे. अशाच प्रकारे उपाय या ठिकाणी सांगितलेले आहेत, त्या निश्चितच तुम्ही हे उपाय करून बघा.
तुम्ही अमावस्या पौर्णिमेला सलग 6 महिने केले तर निश्चितच तुम्हाला त्याचा सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळेल. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.